घेण्याची गरज आहे. बरं, खरं. मी पुन्हा अदिती सारंगधर यांच्याकडे जातो. अदिती, या प्रकरणाला एक वेगळा कंगोरा सुद्धा आहे, तो आहे स्त्री आणि पुरुष असा. एखाद्या कुटुंबामध्ये एक असतात वडील, एक असतो मुलगा. मग आपण एक न्यूक्लियस कुटुंब मानलं तर एक असते आई आणि एक असते त्या नवऱ्याची पत्नी म्हणजे की सून. म्हणजे एका घरात दोन पुरुष आहेत, दोन स्त्रिया आहेत आणि पुन्हा हे सगळे ॲडल्ट्स आहेत. त्यामुळे एक बेसिक मॅनरिझम, एकमेकांची कसं वागायचं याची बेसिक मानवीय वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असते. असं असताना सुद्धा त्या एका सुनेच्या विरोधात दोन पुरुष आणि एक महिला, सासू म्हणजे त्या मुलाची आई, हे सगळे कसे काय जुळून येतात? हे डायनामिक्स मला लक्षात येत नाही की असं होतं कसं काय. एखादी स्त्री अशी उभी का राहत नाही की हे चुकीचं घडलं जात आहे, जसा मुलगा आहे तशी ही पण दुसऱ्याची मुलगी आहे, तिला मारता कामा नये, हे मनात का नाहीये त्या वडिलांच्या किंवा त्या आईच्या? आपण जर ही केस पूर्वीपासून फॉलो करतोच आहोत, सगळ्यात केली असेल तर हे लक्षात येईल. फक्त ह्या एका सुनेचा प्रश्न नाहीये. दुसरी सून सुद्धा ज्या पद्धतीने लोकांसमोर येऊन जे काही बोलते आहे, मला असं वाटतं त्यांनाही तशाच प्रकारे त्रास देण्यात आला होता. फक्त आपण ठरवतो की स्वतःसाठी उभं राहायचं म्हणून त्या त्यांच्या घरी जाऊन राहू शकल्या. पण ह्यांना ती मुभा किंवा ती संधी नाही मिळाली. आणि ती संधी मिळाली तर जे काही आपण ऐकलंय वाचलंय, त्यांच्या आई वडिलांनी समजून लग्न टिकवायच्या दृष्टीने त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला किंवा परत पाठवलं सुद्धा जो काही प्रकार. तर मला असं वाटतं हे सगळं तुम्ही जर मुलांना हातात चहा आणि हातात पाणी आणि हातात जेवण द्यायची सवय केली असेल लहानपणापासून, आणि बायको आल्यानंतर तिने आनंद, मला असं वाटतं की बायको सुद्धा काही प्रमाणात, आपण सुरुवातीला म्हणतो की अरे माझ्या नवऱ्याला आवडतं ना, मी देते ना, मग ती त्याला सवय लागते आणि एक दिवस अचानक आपल्याला असं जाणीव होते की आय एम नॉट बॉर्न फॉर दिस. आणि मग अचानक तुम्ही एक दिवस रिबेलियस होऊन म्हणता की मैं नहीं करूंगी आजचे. तर मग ती सवय लावणंच चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि एक दिवस अचानक तो रिबेलियस ऍटिट्यूड आल्यावर समोरच्याला वाटतं ही का मला ऑपोजिट जाऊन बोलते. तर मला असं वाटतं की बेसिक पासूनच सांगणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांना जे मुलींना येतं ते मुलांना आलं पाहिजे आणि जे मुलांना येतं ते मुलींना आलं पाहिजे. आपण इक्वालिटी विषयी सतत बोलत असतो, तर या पद्धतीची पुरुष आणि स्त्री ही एक वर्गवारी आपण केलेली आहे आपल्या सोयीसाठी. तर ती आपल्या सोयीसाठी वर्गवारी न करता दोघांना समान गोष्टी लहानपणापासूनच आचरणात आणायला शिकवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि तरच पुढची पिढी वेगळ्या पद्धतीने घडेल. ठीक आहे. मी एक प्रश्न घेऊन क्षितिजा यांच्याकडे जातोय, ज्याचा मी मगाशी थोडासा उल्लेख केला. ॲडव्होकेट क्षितिजा, माझा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. असं समजा की मी थोडंसं डॉक्टर माफ करा विपुल दुशिंग यांच्या बाजूने बोलतोय असं मानलं तरी चालेल, ज्याला